काय काय आवडतं त्यांचं तुला? ड्रेस आवडतो? ड्रेस सुदर्शन चक्र. काय काय तू हातात काय घेतलेले हे? सुदर्शन चक्र. तुला गीता येते? गीता म्हण बरं जर, श्लोक म्हण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले तु मा ते संकोचः कर्मणि. गणपती बाप्पा मोरया. तू कुठला गणपती बाप्पा बघायला चाललाय? दगडूशेठ गणपती बाप्पा. खरं तर हा छोटा होता वेद आणि त्याची आई सुद्धा आपल्या सोबत आहे. काय त्याला आज तुम्ही श्रीकृष्णाच्या वेशात आणलेला आहे, गणपती विसर्जन आहे, काय डोक्यात होतं नेमकं? आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. खूप जल्लोषमय वातावरण आहे सगळीकडे आणि त्यामध्ये वेद हा श्रीकृष्णाचा अवतार घेऊन इथे वेशभूषेत आलेला आहे. श्रीकृष्णांनी जे भगवद्गीतेत आज श्लोक सांगितलेले आहे ते त्यांनी म्हणून दाखवलेले आहे. श्रीकृष्णाने एवढं सांगितलेलं आहे भगवद्गीतेत की सत्कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करत राहा नेहमी. थँक्यू. वेद मला सांग, तू काय काय घातलेलं आहेस? तुझ्यावरती डोक्यावर काय मला दिसतंय? हातामध्ये काय आहे सांग मला. सुदर्शन चक्र आणि मुकुट आहे. मुकुट. आता तू कुठे जाणार? गणपती बाप्पा बघायला? गणपती बाप्पा बघायला. आपण या ठिकाणी पाहतोय की खरंच पुण्याची वैभवशाली परंपरा जी मिरवणूक आहे ती का म्हटलं जातं, कारण त्याचं हे एक उदाहरण आहे. पुण्याच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला संस्कृती आणि परंपरा जपलेलं पाहायला मिळतं, हे त्याचं उदाहरण म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांदोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे.